गुंतवणूक आरोग्यातली भाग 16 आहारविधी विशेष आयतन संयोग वैद्य दिलीप गाडगे पुणे। तेव्हा आपण मागच्या वेळेला पनीर आणि चीज याच्याविषयी बोलत होतो आणि तसे विरुद्ध संयोग अशा स्वरूपाचे आहेत आणि विशेषतः पनीरचा पंजाबी भाषांमधला जो वापर आहे तो खरं तर थांबवता आला, कमी करता आला तर जास्त बरं। बंगाली मिठाईमध्ये जो वापर आहे तो काही अर्थाने सुसंगत असा थोडासा आहे, त्याच्या मूळ गुणधर्माशी सुसंगत आहे। चीजच्या बाबतीत मात्र ते परदेशातून आलंय, त्याच्यामध्ये दूध, आम्ल आणि लवण असे तिन्ही रस एकत्र अशा स्वरूपाचे होतात। शिवाय त्याच्यावरती दीर्घकाळ संस्कार अशा स्वरूपाचे केले जातात। त्यातल्या त्यात कॉटेज चीज नावाचं कमी संस्कारित चीज परदेशामध्ये मिळतं, पण चीजमध्ये खूप व्हरायटी अशा स्वरूपाची आहेत आणि त्या सगळ्या आवडीने खाणारे लोक पण अशा स्वरूपाचे आहेत। विशेषतः इटली देशामध्ये जो पिझ्झा बनतो तिथला ट्रॅडिशनल पिझ्झा ओव्हनमध्ये केलेला तो मी खाल्लाय आणि तो चवीला तर चांगला लागतो, त्याच्याविषयी काही शंका असणार अशा स्वरूपाचं नाही, पण ते चीज घातल्यामुळे त्याला एक प्रकारची तार येते आणि ते असं लचका तोडून त्याचा खायला अशा स्वरूपाचा लागतो। तर हे आमच्या दृष्टीने थोडंसं कफ किंवा मेद यांच्या दृष्टीने वाढवणार असं आहे आणि म्हणून शक्यतो भारतीयांनी चीजची सवय नसेल तर चीजची सवय लावूच नये, कधीतरी चीज खाल्लं तर ठीक आहे आणि त्याच्यापासून हळूहळू का होईना पण निवृत्त व्हावं, दूर व्हावं, हे जास्त चांगलं अशा स्वरूपाचं। असे आणखीनही इतर काही संयोग अशा स्वरूपाचे आहेत। दही आणि केळ हाही संयोग ग्रंथानुसार निषिद्ध म्हणून सांगितलाय, दधना कदली फलम अशा स्वरूपाचा आहे। आता ते क्वचित प्रसंगी केलं जातं की दह्यामध्ये केळ्याचं शिकरण अशा स्वरूपाचं केलं जातं, पण दुसरा एक कॉमनली प्रचारात असलेला आहे तो म्हणजे पंचामृत संयोग। दूध, दही, तूप, मध आणि साखर हे देवाला स्नानासाठी म्हणून वापरलं जातं आणि हे सेपरेटपणे पण करतात किंवा मग एकत्र करून त्याचं पंचामृत बनवून ते स्नानासाठी वापरतात। त्याच्यानंतर मग शुद्धोदक स्नान अशा स्वरूपाचं असतं आणि मग याचाच प्रसाद दाखवून ते खाल्लं जातं। तर यामध्ये दूध आणि दही असं एकत्र कॉम्बिनेशन आहे, पण तरीही हा संयोग त्रासदायक नाही होत। कदाचित त्याच्या जोडीला मध, साखर आणि तूप अशा स्वरूपाच्या पण गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ते होत नसेल। विशेषतः लहान मुलांमध्ये वजन वाढवण्यासाठी म्हणून पंचामृताचा वापर चांगला होतो। एक तर चवीला चांगला लागतं, त्यामुळे मुलं आनंदाने खातात। त्यातही दोन पद्धती आहेत, एक सर्व समभाग घ्यायचे आणि एखादी छोटी वाटी करून एवढाच करायचा, नाही तर मग दूध सोडून बाकीचे 4 पदार्थ मध, दही, तूप आणि साखर हे एक भाग घ्यायचे आणि दूध 4 पट 5 पट अशा स्वरूपाचं घालायचं आणि मग सगळं एकत्र करून ते प्यायचं। तर हा संयोग जरी विरुद्ध या सदनामध्ये मोडत असला तरी सुद्धा तो त्रासदायक अशा स्वरूपाचा होत नाही। अर्थात गर्भिणीला हे खाण्याचा सल्ला दिला जातो, तो कितपत योग्य आहे नाही हा जरा गोंधळाचा मुद्दा असणार अशा स्वरूपाचा आहे, पण विशेषतः लहान मुलांना याचा फायदा होतो आणि विशेषतः विरुद्धांना पासून उत्पन्न झालेले त्वचा विकार त्याच्यामध्ये हा उपयोगी पडतो। जे विरुद्ध दुधाबरोबर काहीतरी पदार्थ विरुद्ध आहे तो खाल्ला गेलाय आणि त्याच्यामुळे काहीतरी त्वचावरती विकृती निर्माण झालेली आहे, विशेषतः कोरडेपणा खूप जास्त आलेला आहे, तर त्यावेळेला पंचामृत पोटात आणि वरनं लावायला असं दोन्ही अर्थाने उपयोगी पडतं। कोरडेपणा लवकर कमी होतो, खाज पण कमी होते, तेव्हा विशिष्ट स्थितीमध्ये त्याचा वापर करावा हा जास्त चांगला अशा स्वरूपाचा भाग, पण शक्यतो विरुद्धांनाचं सेवन टाळावं, संयोग विरुद्ध संयोग टाळावेत हे जास्त चांगलं। नमस्कार।